आषाढ महिना सुरू झाला की घराघरामध्ये बनवल्या जातात या पारंपरिक तिखट मिठाच्या पुऱ्या। माझी ही खास रेसिपी नक्की पहा। नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत आषाढ स्पेशल तिखट मिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते सांगणार आहे। चला तर साहित्य बघूया। 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी सपाट वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। आता हे संपूर्ण पीठ एका मोठ्या बाउलमध्ये ॲड करायचं आहे। आता या पिठांमध्ये ना 2 वाटी गव्हाचं पीठ असेल तर 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि सपाट वाटीने म्हणजे 2 चमचे बेसन पीठ घ्यायचे। हे प्रमाण अगदी योग्य आहे, लक्षात घ्या, जेणेकरून पुरी इकडे तिकडे होणार नाही। आता एक हिरवं वाटण करायचं आहे। 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, भरपूर अशी कोथिंबीर आणि पाणी न घालता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे। 1 चमचा ओवा घातलेला आहे आणि मिक्सरला हे भांडं फिरवूया। आता आपले इथे हिरवं वाटण रेडी झालेलं आहे। एका बाउलमध्ये पीठ ॲड केलेलं आहे, त्यामध्ये हिरवं वाटण ॲड करूया। मसाल्यांमध्ये 1 चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा धने पावडर। लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा स्किपही करू शकतात। हळद मी येथे कमी घातलेली आहे, जेणेकरून रंग छान येईल, तेलामध्ये ती तिचा नॅचरल रंग सोडेल। आता येथे ना 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहे। आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे आणि गरजेनुसार पाणी घालून कडक असा डो मळायचा आहे। एक महत्त्वपूर्ण टिप, तिखट मिठाच्या पुऱ्या बनवत असताना डो कडक लावायचा आहे, जेणेकरून या पुऱ्या आपल्याला महिनाभर स्टोअर करायच्या आहे। त्यातल्या त्यात या खुसखुशीत होतात, टम्म फुगतात आणि जास्त काळ टिकतात। त्याच्यामुळे ना आपल्याला सुरुवातीला पीठ अशाच पद्धतीने मळायचं आहे। आता मी याचा एक गोळा काढून घेणार आहे आणि व्यवस्थित असा हातावर मऊसूत करून घेणार आहे। त्यानंतर चपटा करून घ्यायचा आहे आणि एकीकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं डिप करून घ्यायचं आहे। आता याची पसरट अशी पारी लाटून घ्यायची आहे। सुरुवातीला पारी आपण मध्यम स्वरूपाची ठेवायची आहे, खूप जास्त जाडही नाही, खूप जास्त पातळही नाही। मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने पुढे तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण येथे पारी लाटलेली आहे। आता ही पारी ना व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे। तर येथे मध्यम स्वरूपाची जाडसर अशी पारी लाटलेली आहे। एक मोठा ग्लास घेतलेला आहे, ग्लासने आपण छान अशा येथे पुऱ्या पाडून घेऊया। तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकतात, पण या एकसारख्या पडतात, त्यातल्या त्यात छान अशा टम फुगेल, त्यामुळे ना मी येथे ग्लासने पाडून घेतलेला आहे। तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही करा। अशाच पद्धतीने मी संपूर्ण आता पारी लाटून घेणार आहे आणि याच्या पुऱ्या पाडून घेणार आहे। ह्याचं टेम्परेचर नॉर्मल हाय पण मध्यम स्वरूपाचं असावं, जेणेकरून या पुऱ्या तेलात टाकल्याक्षणी करपणार नाही किंवा लाल रंग सोडणार नाही आणि लगेच टम फुगणार नाही, कारण की या पुऱ्या लगेच टम फुगतात। त्यामुळे ना सुरुवातीला हाय टेम्परेचर, नंतर थोडंसं तेलाचं टेम्परेचर मध्यम स्वरूपाचं नॉर्मल असं हाय हवं आणि त्यानंतर तुम्हाला या तेलामध्ये सोडायचे आहे, म्हणजेच काय तर मध्यम स्वरूपाचं तेल असावं। आता बघा, या पुऱ्या दोन्ही साईडनी छान अशा खरपूस झालेल्या आहे। तर मस्त अशा टम्म या तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे। एका प्लेटमध्ये काढूया। तर मित्रांनो, आषाढ स्पेशल पहिला पदार्थ तिखट मिठाच्या पुऱ्या आपल्या इथे रेडी झालेल्या आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।